नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर इथे आम्हाला वॉटर पार्कला जायचे होते, पण आम्हाला कन्फ्यूज होतं की कोणत्या वॉटर पार्कला जायचे। मग आम्ही फायनली सूरज वॉटर पार्कला जायचे ठरवले। आणि काय, सकाळी लवकर उठून तयार झालो आणि निघालो सूरज वॉटर पार्कला। सूरज वॉटर पार्क हे आमच्या घरापासून जास्त अंतरावर नव्हतं, साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतरावर होते। आता इथं मी माझा व्हिडिओ थोडा स्पीड वाढवलेला आहे, कारण ते खूप मोठा होईल म्हणून। इथं माझ्या सासूबाई आहेत, माझे मिस्टर, माझ्या मुली आणि ही मी। आणि मुली तर खूपच एक्सायटेड होत्या वॉटर पार्कला जाण्यासाठी। ह्या आहेत आमच्या सासूबाई। मुलींचा तर एन्जॉय एवढा चालला होता की बस बोलायला नको। आणि हे पाहू शकता, हा विवियाना मॉल आहे। माझ्या मुलींचा आनंद तर अजिबात गगनात मावत नव्हता, एवढ्या एक्सायटेड झाल्या होत्या। हे आमच्या मम्मी, त्या हाय करतायत तुम्हाला। हे माझे मिस्टर। तर इथे बघू शकता की ठाण्यामध्ये किती मोठमोठ्या बिल्डिंग्ज आहेत। फायनली आम्ही पोहोचलो आहे सूरज वॉटर पार्कमध्ये। तर इथे बघू शकता तुम्ही, इथे आम्ही आता गाडी पार्किंग करतोय। ह्या बघा किती एक्सायटेड झालेल्या आहेत। नेहमीच त्या एक्सायटेड असतात वॉटर पार्क म्हटलं की। आणि इथं पार्किंग झोन एरिया होता, तिथं आम्ही गाडी पार्क केली आहे। इथे बघू शकता, ते लहान मुलांसाठी तिकीट हे उंचीवर त्यांना 4 फूट 6 इंच उंची असेल तर 800 रुपये तिकीट असतं आणि अडल्टसाठी 1000 रुपये तिकीट आहे। तर चला मग आपण आता आत जाऊयात। हे तुम्ही बघू शकता, तिथला सराउंडिंग किती छान आहेत, मोठमोठे कमान्स आहेत। आता हे तिकीटे काढून आम्ही आत चाललेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता इथं एंट्रन्स किती छान आहे त्यांचा। आणि ह्या माझ्या मुली तर नेहमीप्रमाणे एक्सायटेडच असतात। इथं बॅग चेकिंगचा तिकीट चेक करतात, इथे बॅग चेकिंग चालू असते। आणि एंट्रन्समध्ये तुम्हाला हे असे कार्टून्स वगैरे त्यांनी स्टॅच्यूज ठेवलेले आहेत। पण एरिया एकदम क्लीन, स्वच्छ, खूप छान वॉटर पार्क आहे। इथे गवती छान लावलेला आहे। इथे बघू शकता गणपती आहे। खूप क्लीननेस आहे, खूप वेदर पण खूपच छान आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं लिहून दिलेलं आहे की कुठे तुम्ही ते बघू शकता। 2 भाई आहेत, एक नाना भाई आणि एक मोठा भाई म्हणून। आणि हे एक मोठं झाड आहे, तिथून आतल्या साईडला गेले की आपली एंट्रन्स येते। ही दिसते ती गुफा आहे, तिथून आपल्याला आत जायचं आहे। चला तर मग आपण आता इथून आत जाऊयात। हे बघू शकता तुम्ही, त्यांचं कमान किती छान बनवलेली आहे। ही आहे गुफा, इथून एंट्रन्स आहे। एकदम अंधार आहे। माझ्या मुली तर एकदम एक्सायटेड होऊन त्या पुढं गेलेल्या आहेत। इथे बघू शकता तुम्हाला एक मूर्ती दिसत आहे, ती आपला गणपती बाप्पा। मूर्ती पण खूपच आकर्षक होती ना, मस्त होती एकदम। बघू शकता इथं तुम्ही। एंट्रन्सला त्यांनी अशा पद्धतीचे डेकोरेशन केलेले आहे। पर्यटक आहेत तिथं, जो आला होता तो मुलगा, आम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं नव्हतं तिथं आतल्या साईडला, हे त्यांनी सांगितलं नव्हतं, त्यामुळे आमच्याकडे कॅश नव्हती। तर त्या मुलाने आम्हाला मदत केली ती। हे बघू शकता, इथं एक महादेवाचं स्टॅच्यू त्यांनी बनवला आहे मोठा। हा सूरज वॉटर पार्कचा एरिया आहे। इथं पण महादेवाची मूर्ती आहे आणि तिथून त्यांनी स्लाइड्स केलेल्या आहेत मुलांना खेळण्यासाठी। खूप छान एरिया आहे। हे बघा वॉटर पार्क। आणि इथे आपल्या वस्तू ठेवण्यासाठी लॉकर्स पण असतात, आपण फॅमिलीबरोबर फ्रेंड्ससोबत व्हिजिट करू शकतो। ते बघू शकता, हे माझे मिस्टर आहेत, ही माझी मुलगी माहिरा, त्या आमच्या सासूबाई खूप एन्जॉय करत होत्या त्या। पण मी काही गेले नाही लवकरात, मला खूप भीती वाटते। ही बघा आर्य, ही माझी मुलगी, ती तर एकदम पूर्ण पाण्यातच होती दिवसभर। आता हे इकडं जे तुम्हाला मी दाखवलं होतं पहिला
महादेवाचं मूर्ती, तिथून जे पाणी स्लाईड्स आहेत त्यातून ते येत आहेत खाली. इथे बघू शकता फुल एन्जॉय चालू आहे दोघींचा. ही शिवगंगा स्लाईड आहे, जिथं फक्त लहान मुलांनाच अलाउ केलं जातं स्लाईड खेळण्यासाठी. मोठ्यांसाठी ती स्लाईड नाही आहे, त्यामुळं लहान मुलंच तिथे एन्जॉय करू शकतात. ही बघा स्लाईड आहे तिथे. खूप मस्त आहे वॉटर पार्क. सूरज वॉटर पार्क हे खूपच छानच आहे. आता आम्ही वरती चाललेलो आहे. शिवगंगा म्हणून तिथं हे आहे वॉटरफॉल, जिथं ते शिवाच्या डोक्यावरून ते पाणी सोडलेलं आहे खाली, आणि इथे लोक कशी एन्जॉय करतात बघा. दोन्ही साईडला, एक खालच्या साईडलाही आहे आणि वरच्या साईडलाही आहे ते. आणि आपण आता वरच्या साईडला जात आहोत. इथे बघू शकता ते वरच्या साईडला जाण्यासाठी स्टेअर्स आहेत, तिथून वरती जाऊ शकतो आपण. हे बघा हा वरचा व्ह्यू आहे. पाणी एवढं जोरात लागतं ते आपल्या अंगावर, खूप प्रेशर असतं त्या पाण्याला. याचा एन्जॉय चालूच होता, पण मी जास्त जात नव्हते कारण मला खूप भीती वाटते पाण्याची. हे बघा इथे मी आली आहे, तेवढीच थोडीशीच पाण्यात गेलेली, आणि जास्त मोबाईलही तिथे घेऊन जायला हे अलाउ नव्हतं. आणि पाण्यात ॲक्च्युली माझ्याकडनं कवर विसरला होता घेऊन जायला, त्यामुळे मी मोबाईलही लॉकरमध्ये ठेवून दिलता. त्यामुळे जेवढं माझ्याकडे मोबाईल होता तेवढंच मी शूट केलेलं आहे. आणि आता ह्या जाण्याची वेळ झालेली आहे, संध्याकाळची 6 वाजलेले आहेत. आता हे बंद होण्याची वेळ झालेली आहे, त्यामुळे आम्ही आता रिटर्न चाललेलो आहोत घरी. आम्ही ड्रेस वगैरे चेंज करण्यासाठी रूम्स वगैरे खूप छान अवेलेबल्स आहेत तिथं. इथे एक नाना भाई आणि मोठा भाई असे दोन भाई आहेत. तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलात, कसा वाटला सांगा, आणि एकदा विजिट